बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती, दररोज एक वेगळा विषय दाखवतोय मी तुम्हाला. आता उस्मानाबाद धाराशिवच्या शहरामध्ये आहे. इथं परिवहन कार्यालयाच्या समोर आहे मी. आणि 31 मार्चपर्यंत राज्य सरकारनं HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट वाहनांना बसवणं बंधनकारक केलं आहे. आणि 1 एप्रिलपासून हा कायदा लागू होणार आहे. तुमच्या वाहनावर दंड होणार आहे. आणि नेमकं ही जी नंबर प्लेट आहे, ही नंबर प्लेट कुठं बसवायची, कशी बसवायची, आणि नाही बसवली तर त्याच्यावर किती रुपये दंड होणार, याबाबत मी अधिक माहिती सांगण्यासाठी आपल्यासोबत RTO हर्षल डाके साहेब आहेत, आपले उस्मानाबादचे, धाराशिवचे. सर, काय सांगाल आता इथं वाहनधारकांना तुम्ही नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलं आहे राज्य सरकारनं. आता 31 मार्च शेवट तारीख आहे. काय सांगाल, कसा नियम आहे, काय आहे? ही जी नंबर प्लेट आहे, ही नंबर प्लेट आपल्या गाडीला जी आहे ती हे HSRPच आहे का? हो. दिनांक 1 एप्रिल 2019 नंतर जे वाहनं उत्पादित झालेले आहेत त्यांना नवीन वाहनांना त्या हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवून येते. परंतु जी जुनी वाहनं होती 1 एप्रिल 2019च्या पूर्वीची, त्यांच्याबाबत जी नंबर प्लेट आहे HSRP नंबर प्लेट बसवण्याची कुठली तरतूद आजपर्यंत नव्हती. राज्य शासनाने आता हे कंपल्सरी केलेलं आहे आणि सर्वांना ही नंबर प्लेट, ज्यांची वाहनं जुनी आहेत 31 मार्च 2019च्या पूर्वीची, त्यांनी ही सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट ही 31 मार्चपर्यंत बसून घेणं अनिवार्य केलेलं आहे. आता ही नंबर प्लेट कुठं मिळणार आहे, कशी मिळणार आहे, काय? ही नंबर प्लेट जे आहे त्याचे पूर्ण महाराष्ट्र राज्यामधील जेवढी परिवहन कार्यालय आहेत त्यांना 3 झोनमध्ये डिवाईड केलेलं आहे. त्या झोननुसार तुम्हाला ही नंबर प्लेट बुक करण्यासाठी सर्व एका ऑनलाईन संकेतस्थळावरती जाऊन बुकिंग करायची आहे. तिथं तुमचा बुकिंग केल्यानंतर त्याचं शुल्क देखील जे आहे ते ऑनलाईन भरायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे नंबर प्लेट बसवायची आहे त्याचं जे ठिकाण आहे, तुम्ही जिथं राहता किंवा नोकरीला आहात त्याच्या जवळपासचं जे काही ठिकाण असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते नंबर प्लेट बसवायचं ठिकाण निवडायचं आहे. आणि तुम्हाला जी नंबर प्लेट ज्या तारखेला बसवायची आहे ती तारीख आणि वेळ निवडण्याची देखील तुम्हाला ती सुविधा त्याच्यामध्ये दिलेली आहे. आणि संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीनं करायची आहे. ज्या तारखेला आणि अपॉइंटमेंटच्या वेळेला फक्त आपलं वाहन तिथं घेऊन जायचं आहे आणि त्या वाहनाला त्यावेळेला नंबर प्लेट बसवायची. ही जी नंबर प्लेट आहे याचं सिक्युरिटीमध्ये काय, कसं काय, काय वाटतं, काय विशेष काय याचं? ही जी नंबर प्लेट आहे ही नंबर प्लेट थ्रू संपूर्ण देशामध्ये ही युनिफॉर्म स्वरूपाची असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की ही नंबर प्लेट आहे ही इथं 2 याच्या माध्यमातून स्क्रूच्या माध्यमातून रिबेट केलेली आहे. ही कुठल्याही प्रकारे डिटॅच करता येत नाही किंवा काढता येत नाही. विविध गुन्ह्यामध्ये जसं आरोपी असतात, गुन्हेगार असतात, ते अशा प्रकारचे नंबर प्लेट बदलून वगैरे गुन्हे करतात, वाहनाची ओळख लपवतात. तर ती ओळख लपवणं याच्या माध्यमातून शक्य होणार नाही. त्याचबरोबर रिबीट बसवलेलं आहे, याला रिबेट बसवलं आहे. फ्रंट साईडला पण अशाच पद्धतीनं आहे आणि बॅक साईडला देखील अशाच पद्धतीनं आहे. त्याचबरोबर इथं याच्यावरती एक होलोग्राम आहे, तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये अशोक चक्र आहे. त्याच्याबरोबरच इथं IND असे निळ्या रंगाच्या अक्षरामध्ये IND प्रिंट केलेला आहे. आणि इथं हा युनिक लेझर आयडेंटिफिकेशन नंबर आहे, जो ह्या नंबर प्लेटसाठी युनिक असणार आहे, तो देखील आहे. आणि हा जो नंबर आहे तो तुम्हाला वाहनाला परिवहन कार्यालयामार्फत जो जारी केला जातो नोंदणीच्या वेळी, तो नंबर अशा प्रकारे इथं पंच केलेला आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये एक तुमच्या हीच नंबर प्लेट ही फ्रंट साईडला देखील येणार आणि बॅक साईडला देखील येणार आहे. आणि काचेवरती तुमच्या ते बघू शकता तुम्ही तिथं 3rd रजिस्ट्रेशन मार्क म्हणतात त्याला, ती 3री नंबर प्लेट अशा स्वरूपामध्ये चिकटवलेल्या स्वरूपामध्ये असणार आहे. त्याच्यामध्ये काचातलं काय विशेष आहे, ते काय, त्याला काय म्हणायचं? त्याला 3rd रजिस्ट्रेशन प्लेट म्हणतात त्याला. म्हणजे त्याचा काय फायदा आहे त्याचा? वाहनाची ओळख जेव्हा तुम्ही जात असाल कुठून, तर त्याच्यावरती देखील असा होलोग्राम लावलेला आहे, तर इझिली कॅप्चर होऊन वाहनाची ओळख पटवणे सोपं जाणार आहे. अच्छा, बरं, मला सांगा आता ह्याच्यावर कारवाई कशी करणार आहेत पण तुम्ही? ह्याच्यावरती आता सध्याच्या आम्हाला ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्याच्यानुसार 31 मार्चपर्यंत आपण वाहनधारकांना मुदत दिलेली आहे. त्यानंतर मोटर वाहन कायद्याची कलम 190(1)च्या अनुषंगाने आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहे. सद्यस्थितीमध्ये जी वाहनं 1 एप्रिल 2019 नंतर मॅन्युफॅक्चर्ड आहेत किंवा रजिस्टर्ड आहेत, त्यांच्यावर देखील जर त्यांनी त्यांच्या नंबर प्लेटमध्ये बदल केलेले असतील आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या नियमबाह्य स्वरूपाच्या नंबर प्लेट लावलेले असतील, तर त्यावर देखील आपण सद्यस्थितीमध्ये कारवाई करणार आहोत. 19च्या पूर्वीच्या वाहनाचं कसं? त्या देखील ही प्रक्रिया पूर्ण किती वर्षापासून, म्हणजे कोणत्या वाहनाला बंधनकारक आहे? हे सर्व प्रकारचे जी वाहनं आहेत, म्हणजे दुचाकी, 4 चाकी आणि परिवहनेतर 3 चाकी देखील आहे, सर्वांवर बंधनकारक आहे. अच्छा, मग आता ह्याच्यावर जे आहे ती कारवाई, म्हणजे ह्याला दंड किती होऊ शकतो जर समजा एखाद्यानं नाही बसवलं तर त्याच्यासाठी किती दंड आहे? साधारणपणे जे मोटर वाहन कायद्यातील तरतुदीनुसार 1,500 ते 5,000 अशा स्वरूपाचा दंड आकारला जाईल. कोण कारवाई करू शकतो याच्यावर? पोलीस, वाहतूक पोलीस किंवा RTO परिवहन कार्यालय, कुठले? याच्यावरती वाहतूक पोलीस आणि परिवहन कार्यालय दोघे दंड आकारतील. अच्छा, काय आवाहन कराल तुम्ही आता? मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की सर्वांनी विहित मुदतीमध्ये म्हणजे 31 मार्च 2025 पर्यंत आपली जी जुनी वाहनं आहेत त्यांना ही HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी. याबाबत जर कोणाला
कोणाला काही अडचण असेल तर त्यांनी तात्काळ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय धाराशिव इथे संपर्क साधावा. त्याच्याबद्दलची सर्व प्रकारची माहिती इथं कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये प्रदर्शित केलेली आहे. माहिती तिथं आपला बोर्ड लावलेला आहे. तिथं त्या बोर्डवर काय माहिती लिहिलेली आहे? त्या बोर्डवरती तुम्ही कशा प्रकारे कुठल्या संकेतस्थळावर जायचं आहे, कशा पद्धतीनं अर्ज करायचा आहे आणि अपॉइंटमेंट घ्यायची आहे याची संपूर्णपणे माहिती दर्शवलेली आहे. अच्छा, हा जो बोर्ड आहे हां म्हणजे किती पद्धत किती स्टेज आहे त्याच्या, काय कसं असणार आहे? नाही, याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्ही ह्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन ऑर्डर करायची. तिथं सगळा तुमचा डाटा जो असेल वाहनाचा तो वाहन बरोबर व्हेरीफाय केला जाईल. तो व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. त्याच्यानंतर तुम्ही OTP आल्यानंतर तुमच्या सोयीनुसार जे फिटमेंट स्थान आहे जिथं तुम्हाला नंबर प्लेट बसवायची ते निवडायचं आहे आणि तारीख आणि वेळ निवडायची आहे, पेमेंट करायचं आहे आणि त्यानंतर OTP येईल, OTP टाकायचा आणि म्हणजे 11 स्टेज आहे त्याचे थोडक्यामध्ये. हो. बरं, आता ह्याच्यासाठी ऑनलाईनच करायला पाहिजे का ऑफलाईन होणार नाही? ऑफलाईनची कुठलीही प्रोव्हिजन नाही, सध्या ऑनलाईन स्वरूपामध्येच आहे. बरं, आपल्या कार्यालयामध्येच होणार किंवा कुठेही करू शकतो? नाही. मोबाईलवर करू शकतो? कोणतं ॲप आहे त्याचं कसं? ह्या संकेतस्थळावरती जायचं. मोबाईलवर न करू शकता किंवा कुठूनही करू शकता तुम्ही तुमच्या सोयीनुसार. किती तारखेपासून आता तुम्ही कारवाईला सुरुवात करणार आहेत? सध्या शासनाचे निर्देश प्राप्त नाही आहेत, पण सध्या स्थितीमध्ये जे शासनाने सांगितलं 31 मार्चपर्यंत बसवायचं आहे, त्याच्यानंतर कारवाईला सुरुवात होईल. अच्छा, बघा, HSRP नंबर प्लेट जे आहेत वाहनाला त्या तुम्ही बसवल्या पाहिजेत, जेणेकरून तुम्ही जर नाही बसवलं तर त्याच्यावर सुद्धा दंड होऊ शकतो आणि कारवाईला सुद्धा सामोरे जावं लागेल. मी तुम्हाला उस्मानाबाद धाराशिवचे परिवहन कार्यालयातील RTO हर्षल डाके यांची प्रतिक्रिया दाखवली. आता वाहनाला तुम्ही HSRP म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणं गरजेचं आहे, बंधनकारक सुद्धा आहे. 1 एप्रिलपासून तुमच्या वाहनावर कारवाई होऊ शकते. HSRP जी गाडीला नंबर प्लेट बसवायची ना तुमच्या, त्याच्याबाबत नवीन नियमावली आलेली आहे आणि कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. मी उस्मानाबाद धाराशिवच्या RTO कार्यालयात इथले जे RTO आहेत हर्षल डाके यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवलेली आहे. नेमकं कसा आहे, कायदा कसा आहे आणि ती नंबर प्लेट कुठं बसवायची आहे आणि खरंच तुम्हाला गरज आहे का, ही जी नंबर प्लेट आहे ही अशीच नंबर प्लेट गाडीला बसवणं बंधनकारक आहे. आता इथं या नंबर प्लेटमध्ये कुठल्याही प्रकारे छेडछाड करता येणार नाही आणि इथं थर्ड नंबर प्लेट म्हणजे इथं त्या वाहनाच्या काचावर सुद्धा एक त्याचं चिटकावलं जाणार आहे ते त्याच्यामध्ये आणि सगळं जे आहे ते बंधनकारक असणार आहे. तुम्ही जर वाहन चालवत असाल शहरामध्ये, सगळ्या वाहनाला बंधनकारक आहे. 4 चाकी, 3 चाकी, दुचाकीपासून सर्व ज्या गाड्या आहेत त्या गाड्याच्या नंबर प्लेटमध्ये कुठल्याही प्रकारे आता छेडछाड करता येणार नाही आणि जर तुम्ही छेडछाड केली तर तुम्हाला कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. आणि उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे. या चॅनलची व्ह्यूअर्स 3,52,00,000 व्ह्यूअर्स आहेत. आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद धाराशिव. तुम्हारा है करो बागड़े का वो पता नहीं वो खास काम अच्छा नहीं